आणि कोण सांगताय चुकीची माहिती? शासनाचं नियम काय आले? शासनाच्या नियमाप्रमाणे साहेब जास्तीत जास्त नाही साहेब चुकीचं सांगता तरी तुम्ही जास्तीत जास्त नाही कमीत कमी 4 आणि सदस्य जेव्हा तुम्ही ग्रामसभेत मांडता तेव्हा जर ठराव झाला असेल तर तुम्ही किती सभा घेऊ शकता त्याप्रमाणे ग्रामस्थांची मागणी असेल त्याप्रमाणे की चुकीची माहिती येते तुमच्या ग्रुपांच्या मॅक्झिमम 4 हे कोणी चुकीचं सांगायचं नाही ग्रामसभेमध्ये. मला ग्रामसभा संपल्यानंतर मला प्रसंगी खूप बाहेर मिळेल का सरपंच साहेब मला ग्रामसभा झाल्यानंतर मला प्रसंगी बुक मागची सभा झाली 19 तारखेची त्याचं प्रसंगी बुक पाहायला मिळेल का? सभा झाल्यानंतर काय संबंध आहे? एवढ्या लोकांच्या समोर मागायचं अर्जाचा काय संबंध आहे? एवढे समोर लोक आहेत ना. ते वाचनच तुम्हाला इथं मिळालं असतं सगळं. आता ग्रामसभा नाही त्यामुळे ते राहिले. आणि झालीच असती तर मग झालीच असती तर आणायला गेले असते का? तुमचं काम आहे ना पूर्णपणे सगळ्या गोष्टी आणणे. काय प्रश्न असतील तर ते तरी कमीत कमी सॉल्व्ह होतील. कोणाचे काय प्रश्न आहेत आता किती वाजले तुम्ही सांगा? 2:15 झाले 2:18 झाले 2:15 झाले. तर तुम्ही ग्रामसभा तहकूब केली म्हणून सांगा. पुढची ग्रामसभा कधी आहे हे दर मिटिंगला झालं पाहिजे की तुम्ही असं लिहून ठेवलं की नाही? नाही चहा राहू बाजूला चहा बाजूला राहू द्या चहा बाजूला राहू द्या. पुढे एक नियम करा की तुम्ही जसं पुस्तकात लिहिलं की नाही सरपंच साहेब ऐका ना तुम्ही मागच्या याला कसं कंप्लीट केलं होतं 15 दिवसांनी हरकत नाही आम्ही येऊ तेव्हा. पण मग आता क्लिअर करा ग्रामसभा पुढची चालू ठेवायची की बंद करायची आणि पुढची ग्रामसभा कधी घ्यायची आम्हाला क्लिअर कट उत्तर द्या. 2 वाजून गेलेले बोला साहेब बोला चला आता. आणि ग्रामस्थांची आता जे जमलेले त्यांची मागणी आहे की ग्रामसभा तळमाचीवाडी येथे व्हावी म्हणून. आणि अजेंडा 15 दिवसांनी तुम्ही ठेवत असाल तर अजेंडा आताच सर्क्युलेट केलेला हरकत नाही. आजच सर्क्युलेट झाला पाहिजे आजच उद्या पण नाही. सदस्य लक्षात ठेवा किती दिवस आधी द्यायचं ना हे तुम्ही जसं सांगितलं ना तसं अजेंडा सगळ्यांना मिळेल ना 15 दिवसाच्या आधी हे पहिल्यांदा बघा. ग्रुप टाकून देतो ना अडचण काय ग्रुप टाकायला एवढे मरणाचे ग्रुप पडले. तुम्हाला असं ठेवायचंय का संकुचित की नाही माझं नंतर बघेल करेल यांचे ग्रुप काम पहिली गोष्ट आहे वाटते का 26 तारखेला महाशिवरात्री 16व्या दिवशी घ्या ना. पण ते उत्तर देतेच नाही ना. नाही आज घेणार ना काय देणार नसेल तर पीपीडीला पत्र देऊन टाकेल मला काय प्रॉब्लेम सदस्य बसा ना तुम्ही कुठे झाले? काय समस्या आपलं एक ऐका ना सर रविवारची ठेवा घरी असं सगळे रविवारी नका आम्हाला करा रविवारी नाही
तुमचे काय लोक कामाचे कार्यक्रम येतात का? तुम्ही नाही काय बोलले. नाही नाही, पण मग आम्ही आमची मागणी आहे ना. आमची सभा भरणार जनता लोक उपस्थित राहणार उपस्थित राहणार नाहीत. ऐका. हो रे हो. सगळ्यांच्या नाही नाही, मंगळवारचं असेल तर ऐका ना, तुम्ही ऐकून तर घ्या ना. त्या हिशोबाने सांग. मंगळवार मोडा असतोय त्या दिवशी. हा, मग ठीक आहे. त्या दिवशी मंगळवारचं मंगळवार. म्हणजे आज आजच्या दिवसात मोठी ग्रामसभा आपल्या कर्मचाऱ्याला घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपण आम्ही रविवारी नका, मंगळवार बऱ्याच दिवस आहे. आपल्याला घ्यायची आहे, आपल्याला डिस्कस करायचं आहे. मंगळवार पुढे हे बघा काय झालंय, शुक्रवार येतोय आपल्याला 28ला, 26ला आपली महाशिवरात्री आणि 27ला आपला पाणी आणि 27ला आपल्याला 4 तारीख आहे ना. 28ला शुक्रवार आहे शांत बसा, शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा. ते आपण ग्रामसभेमध्ये ग्रामसभेसाठी आपली उपस्थित राहिले, परंतु या ठिकाणी आपली जी उपस्थित पाहिजे 100% आपल्याला 100% झालेला नाही. त्यामुळं आजची आपली ही ग्रामसभा आहे ही तहकूब करून पुढील ग्रामसभा 4 मार्च तळमाची या ठिकाणी घेण्यात येणार. तारखेला लावला, तारीख सांगा. तुमच्या वार्डामधली तारीख सांगा. तुम्ही राहता तुम्ही. मला विचारतो. शिपाई सांगितलं, शिपाई हात लावले, काल लावला, हे बी पाहिलं नाही. शिपाई तुम्हाला माहिती पाहिजे ना कधी तुम्ही सदस्य म्हणून काय करता? निष्क्रिय का तुम्ही? निष्क्रिय का? तुम्हाला माहिती आहे आमच्या घरी राहून तुमचं काम आहे गावाला सांगायचं. तुमच्या वार्डामध्ये तुमचं काम आहे गावाला सांगायचं. वार्डमधल्या लोकांना की आज ग्रामसभा आहे. ग्रामसभा आहे. काय नाही सांगत? तुम्हाला ग्रामसभा कधी आहे? मला माहिती आहे ग्रामसभा कधी आहे याचा अर्थ. तुम्हाला तुमचा शिपाई येऊन गेला, सांगून गेला, हेच तुम्हाला माहित नाही. तुम्ही म्हणता शिपायाला विचारा. हे काय सांगितलं? शिपाई आहे, मॅडम ऐकायला विचार करतो. तुम्ही किती लोकांना सांगितलं ग्रामसभा आहे म्हणून? तुमच्या वार्डमध्ये किती लोकांना सांगितलं ग्रामसभा आहे? सर्व लोकांनी सांगितले. किती लोकांना सांगितले? एकूण लोक सांगा. एकूण लोक सांगा. वार्ड किती 70-80 लोकांनी सांगितलं. किती लोक आले तुमच्या वार्डमधली? नाही आता मी काय करतो, तुला अंदाज करतो. म्हणजे याचा अर्थ की लोकांपर्यंत माहिती पोहोचत नाही. आणि मला प्रोसिडिंग पाहिजे आज की मागच्या सभेपर्यंत आजपर्यंत मागची सभा झाली तिथपर्यंत प्रोसिडिंग कंप्लीट आहे. मला बघूया, मला दाखवा ते सदस्यांना मान्य होतं. प्रोसिडिंग कंप्लीट झालेलं. मागचं प्रोसिडिंग दाखवा ना. दाखवा ना. दाखवा मला प्रोसिडिंग आज म्हणजे मागच्या सभेपर्यंत पूर्ण झालेलं प्रोसिडिंगचं बुक दाखवा मला. सांगा तुमच्या शिपायांना. मागच्या सभेपर्यंत प्रोसिडिंग कंप्लीट झालं की नाही एवढं मला दाखवा. मी नियमाने चाललं ना. तुम्ही सदस्य आहे ना. मी तुमच्याकडे मागितलं सदस्य म्हणून. दाखवा ना. सगळ्या गोष्टी दाखवा ना. दाखवायला काही अडचण नाही ना. दाखवा कालपर्यंत प्रोसिडिंग पूर्ण झालेलं मागच्या ग्रामसभेचं 26 जानेवारीचं दाखवा. जी झाली ग्रामसभा त्याचं प्रोसिडिंग ते मागत आहेत. पुढची मीटिंग ठरवायचं मला दाखवा. आजची मीटिंग ठरवली की नाही तुमच्या प्रोसिडिंग मध्ये आलं असेल ना. दाखवा ना मला. मला दाखवा आता. म्हणजे तुमची गैरपद्धतीने ग्रामसभा चालू आहे का? दाखवा दाखवा. मी आता ग्रामसभेत आलोय. काय झालं? काय झालं? मी सदस्य आहे ना. मी सदस्य आहे, तुम्हाला विचारतो. मला दाखवा इथं.
तुम्हाला ते दाखवू नका. आम्ही प्रोसिडिंग बुक मागितलंय. प्रोसिडिंग बुक मागितलंय. ते साईनचं बुक नाही मागितलं. कुठे प्रोसिडिंग बुक तुमचं? काम पूर्ण झालं. ग्रामसभेला आणलं नाही का? ग्रामसभेला आणलं नाही का? बरं मी काय म्हणतो ते दाखवा ना. ते म्हणते प्रोसिडिंग दाखवा ना. तुम्हाला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? त्यांची विनंती आहे तुम्ही प्रोसिडिंग दाखवा. आम्ही सर्व ग्रामसभेला आलेलो आहे. मागच्या झालेल्या प्रोसिडिंग पर्यंतची आम्हाला टॅली दाखवा. सरपंच साहेब मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सर्व आहात, दाखवा. न दाखवायला अडचण काय? अडचणचा काय संबंध आहे? मी ग्रामसभेला आलोय. म्हणजे ग्रामसभेला आल्यानंतर आपण प्रोसिडिंग बघत आणायचं नाही साहेब, म्हणजे कितपर्यंत आहे? सरपंच साहेब मी तुम्हाला विचारतो, साहेबांचा काही संबंध नाही. आज तुम्ही अध्यक्ष म्हणून बसलात ना खुर्चीवर, तुम्हाला प्रोसिडिंग बुक कालपर्यंत झालेलं दाखवा घ्या. आणि जी तुम्ही तारीख ठरवली होती की नाही याची तारीख, तर त्या तारखेचं मला काय प्रूफ द्या ना की या तारखेला आम्ही असं ठरवलंय. हे तर कमी तुम्ही दाखवू शकता ना. मग दाखवा मला रेडी झालेलं ते द्या मला. जे पहिले ग्रामसभा झाली ना, नाही 26 तारखेला ग्रामसभा झाल्यानंतर 26 तारखेला झालीच नाही ग्रामसभा. त्याच्या अगोदरची हे 15 यांनी नियम सांगितलं ना. मग तेच ना. मग यांनी 15 नियम सांगितलं ना. 26 तारखेला बरं का 26 तारखेला सभा ही झाली. 30 सह्या झाल्या, उपस्थित झाली होती. त्याला एक वाट पाहून कोणत्या गोष्टी सभात्मक करण्यात आली. सदरी सभात्मक करून ती 11 फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल. नाही ठीक आहे. 26 जानेवारीचं जाऊ द्या. फक्त मागची जी सभा झाली ना त्याचं त्यांना सांगा फक्त, बाकीचं काय नाही. ती 26 तारखेला सभा झाली ना, त्याच्यामुळे त्याचा विषय घेऊ नका. त्याच्या अगोदरची जी सभा झाली त्याचं दाखवा ना. अर्ज द्यावा लागतो का? तो 4 महिन्यापूर्वीचा विषय नाही नाही. ग्रामसभा ही वर्षातून किती वेळा होती? 4 वेळा होती. त्याच्यामुळे त्याचा विषय येत नाही. किती ग्रामसभा झाल्या वर्षातल्या? हा बोला की. वर्षातल्या किती ग्रामसभा झाल्या? 2 मिनिटं तुम्ही कुठल्या प्रूफने सांगता की 4 ग्रामसभा झाल्या पाहिजेत? 4 झाले. हा? हे म्हणतात 4 सभा. 2018 साली 12 सभा झाल्या. हा मी सांगतो तुम्हाला, मी मागच्या 2018 आलो होतो. मग कशा काय झाल्या 4च्या 12? हा बरोबर. कशा झाल्या मला सांगा ना. आता प्रूफ दाखवा तुम्ही की 4च घ्यायचे म्हणून. असं कंपल्सरी आपल्याला माहिती आहे. दरमहिन्याला ठेवा ना, नाही तर मग 15 दिवसाला ठेवा. हा बरोबर आहे. अडचण काय? महिन्यानी तुम्ही ठेवा. किती घेऊ शकता? 1 महिने तुम्ही असं काय सांगू नका की 4 घ्यायच्या. तुम्ही किती सभा घेऊ शकता, जेव्हा गरज आहे तेव्हा घ्यावंच लागेल. गरज आहे त्यावेळेला मग ज्यावेळेस आता बघा 4च सभा ज्यावेळेस बंद गरज होत आहे. आणि कोण सांगताय असं चुकीची माहिती? शासनाचा नियम काय आले? शासनाच्या नियमाप्रमाणे साहेब जास्तीत जास्त नाही साहेब, चुकीचं सांगता तरी तुम्ही. जास्तीत जास्त नाही, कमीत कमी 4. आणि सदस्य जेव्हा तुम्ही ग्रामसभेत मांडता तेव्हा जर ठराव झाला असेल तर तुम्ही किती सभा घेऊ शकता, त्याप्रमाणे ग्रामस्थांची मागणी असेल त्याप्रमाणे. ही चुकीची माहिती येते तुमच्या ग्रुपांच्या. मॅक्झिमम 4. हे कोणी चुकीचं सांगायचं नाही ग्रामसभेमध्ये. आपल्याकडे मीटिंग होत नाही निमगिरीमध्ये, तर माझं असं म्हणणं आहे तर मासीला 100% लोक 100 लोक तुम्हाला भेटणार. तुम्ही आपल्याकडे मासीला मीटिंग लावून टाका. आपल्या निमगिरी, रांजरी आणि खाण्याची वाडी ह्या लोकांना ह्या मीटिंगचा काहीच घेणं देणार नाही. याला मीटिंग अडवायची नाही. तर मासी एक आपल्या गावचा शीस आहे. तुम्ही तर मासीला मीटिंग लावली तर चांगलं आहे. उद्या लावून टाका. काय बोलतच नाही ना, ते बसले. ग्रामस्थांची मागणी आहे त्याप्रमाणे 15 दिवसांना नाही, तुम्ही उद्या लावून टाका. तुम्ही तर 15-10 दिवसांना म्हणायला लागले होते. ग्रामसभा चौकशी केल्यानंतर तिथून 15 सदस्यांनी पीएस अध्यक्षांना त्यांनी जर म्हटलं तर ती होऊ शकते ना. होऊ शकत नाही. दाखवा ना नियम तुमचं पुढे कागदी दाखवा ना आम्हाला. चुकीचा
तेच मग सांग आता बाबा ग्रामसभा पुढे कायम करायची का तहकूब करायची? 2 मिनिट आता 2 वाजून गेलेले आहेत. सांगावा आता खूप तुमचं म्हणणं आहे करायचं 15 दिवसांनी ना? हा 15 दिवसांनी. मग 15 दिवसांनी किती पैसे आता जमा झाले, काय झाले, किती खर्च करणार आहे, त्याचं काय ताळमेळ, काय हिशोब होणार आहे की नाही, की आलेला पैसा असंच घालवणार आहे? तुम्ही जबाबदार सदस्य आहात ना? तुम्ही जबाबदार सदस्य आहात ना? तुम्ही किती दिवसापासून ग्रामसभा झाली नाही? ती तारीख सांगा मला, शेवटची तारीख सांगा. सांगा शेवटची तारीख पटकन. तुम्ही सदस्य आहात ना? कुठं ते? 26 जानेवारी नाही. ग्रामसभा, परिपूर्ण ग्रामसभा जी फॉलो झाली त्याची तारीख सांगा. मागची 19 वाली. ते कशाला उचलताय तुम्ही सर? तुम्हाला माहित नाही का? 19 डिसेंबर. 19 डिसेंबर पासून काय झाली नाही, अजून 15 दिवस जर तुम्ही डिले केला तर त्याचा उपयोग काय? अजून पण समजा 15 दिवसांनी झाली नाही, आलेला पैसा फिरून लावणार का तुम्ही? मार्च पर्यंत फक्त ते पैसे तुम्हाला म्हणजे कामं करायचीच नाही का असं ठरवलंय का ग्रामसभेत मध्ये? काय झालं तर कामच करायची नाही असं काय आहे का? की उरलेला पैसा पुन्हा शासनाला परत गेला पाहिजे? आणि तुमच्याकडे बघून तर आम्हाला वाटत नाही मानसिकता तुमची आहे. तुम्ही कोणत्याच गोष्टीला खर्च करायला मागती नाही. पुढे पाण्याला दोन पैसे मिनिटं, तो विषय जो आहे तो विषय 2 मिनिटं. जो विषय चालू आहे त्याच्यावर बोला. तुमचं काय म्हणणं आहे? 15 दिवसांनीच घ्यायची? सगळे रूल लावणार तुम्ही? तुम्ही सगळे रूल लावणार? तुमच्या रूल प्रमाणे कामं होतात का? तुमच्या रूल प्रमाणे कामं होतात का? तुमची जी कामं झाली त्याचं एस्टिमेट आहे सगळं तुमच्याकडे? सगळे जेवढे कामं मी काय विचारलं तेवढं सांगा मला. जेवढी कामं झाली त्याची सगळ्यांची एस्टिमेट झाली त्यांची त्याप्रमाणे झाले का? माझ्या गावाचे काम झालंय त्याचं एस्टिमेट सुद्धा बनलेलं नाहीये. ते काम झालेलं आहे. कोणत्या कारणाने तुम्ही काम करता? तुम्ही ग्रामसभा तुम्ही रोखून करता का जाणीवपूर्वक की तुम्हाला अशी 2 नंबरची कामं करता येईल म्हणून? कधी जाणीव? मला सांगा आता जे तळमाची वाडीत काम झालं त्या कामाचं एस्टिमेट बनलंय? कसलं काम? जे काय आता पाईपलाईन झाली म्हणतात 3 इंची त्याचं एस्टिमेट बनलंय? तुमच्या आदेशाला विचारा तुम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही सदस्य आहे ना? तुम्ही सदस्य आहे की नाही? पण ग्रामपंचायत मध्ये नोंद झाली असेल ना? ग्रामपंचायत मध्ये नोंद झाली असेल ना का बाबा तिथं काम पूर्ण झाले? तुम्ही निवडून सदस्य आहात का मला? प्रत्येकाला सदस्याला माहिती पाहिजे का कोणत्या ठिकाणी काम चालू आहे. ती पेशाचं काम आहे का? ती त्या प्रत्येक आदेशाला नेमून दिल्या का? ते त्या अध्यक्षांचं कामाचं आहे ते. याची सही घेतली का? सदस्याची सही घेतली का तुम्ही कामासाठी? विचारा द्यायला तुम्ही. मी सदस्य येते सदस्य केली सही का? हे काम मंजुरी म्हणून मग काम काय करता तुम्ही? विचार ना. मी तुमच्याकडे वोट केले ना, तुम्ही उत्तर द्या. तो विषय सोडून द्या. त्याच्या संबंधित मी तुम्हाला विचारतो ना, तुम्ही नियम दाखवता ना मला? आम्ही होतो मग तुम्ही नियम दाखवता ना? मी नाडेगावचा संबंध आहे. ऐका याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता पण तुमची ग्रामसभा असेल तरच उत्तर द्या ना. बरोबर आहे. तुम्ही काय त्याचं उत्तर भेटतील. कधी ज्या दिवशी तुमची ग्रामसभा असेल ग्रामस्थांना कोणी विचारलं ना एस्टिमेट कुठे काय कुठे तुमच्या ग्रामसभेमध्ये मी ते तुम्हाला भेटणार. तुम्हाला त्याचं उत्तर भेटणार. ते तुम्ही मला नियम सांगता ना, मग मी तुम्हाला नियम विचारला की तुम्ही अधिकृत कामासाठी अशी पुढे ढकलता का? अहो आधी कोणापुढे आम्ही काय करणार? समजा आज मीटिंग घेतली उद्या पैसे एखाद्या उरले त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? पैसे शासनाला पुन्हा रिटर्न गेल्यावर कसं पैसे काय? शासनाला जर तुम्ही अशीच मीटिंग डिले करत गेला तर तुम्ही त्याची जबाबदारी घेणार का? तुम्ही सदस्य म्हणून घेणार का जबाबदारी? आणि जर कामामध्ये फेल झालं तर राजीनामा देणार का? ऐकून घ्या मीटिंग लावतो का नाही? जानेवारी 26 जानेवारी मीटिंग लावली त्यावेळेस ग्रामस्थ आलं नाही. परत तिथून 15 दिवसांना आज मीटिंग लावली ग्रामस्थ आलं नाही तर आम्ही काय करणार? दिवस काय तुम्हाला जिथं ग्रामसभा होतच नाही एवढी लोकसंख्या येत नाही तर दुसरीकडे का तुम्ही करत नाही? घेऊ शकता ना? तुम्ही घेऊ शकता. बाहेर ये बघ. काय केलं? ऐकून घ्या. तिन्ही वार्ड आम्ही घेऊ शकतो आपण. तुम्ही फक्त निमगिरी का ठेवलं? आम्ही तळवाची येऊन येतो ना. एवढं नाही का निमगिरीवाला तळवाचीला? त्याच्या मागे एक ग्रामसभा तळमाचीला घेऊ. ऐकून घ्या. तळमाचीला घेऊ शकतो, रांचीला घेऊ शकतो, खांडवाडीला घेऊ कधी घेऊ शकतो. शकता? ठरवून आपण तुम्ही म्हणता असं तुमची ग्रामसभा आम्ही तळमाचीला घ्यायची 15 दिवसाला तुमची जे काय काय आजपासून 15 दिवसाला ती ग्रामसभा तळमाचीला होईल. मग अजून काय सांगू? तुमच्या 26 जानेवारीचा अजेंडा काढलाय तो क्लिअर कट सांगा बरं मला. त्याची नोंद कुठे गेली? ज्या तारखेला तुम्ही अजेंड्याचं केलेलं आहे दाखवा मला. दाखवा मला. लिगली आजची जी मीटिंग आहे ना ही इलिगली सांगा मला. मला पहिल्यांदा सांगा तुमच्याकडे अजेंडा नाही आला का? तुमच्याकडे अजेंडा नाही आला?
अजेंडा हे बघ, आला की नाही तुमच्याकडे अजेंडा? ही मिटिंग आम्ही ठरवले, अजेंडा हो ऐका ना, यांचा अजेंडाच जाती नाही ग्रामसभेला असं त्यांचं म्हणणं आहे. त्या ग्रामसभेचा अजेंडा सदस्यांना नसतो. मला हेच म्हणायचंय, हा. लोकांना येण्यामागची कारण मला सकाळी रात्री कळालं की उद्या ग्रामसभा आहे. तुमचा अजेंडा काय हा? काय तुम्ही लोकांपर्यंत का पोहोचत नाही? लोकांनी सांगता का? तुम्ही लोकांपर्यंत का पोहोचत नाही? लावले आमच्यातली लोक यावी, अजेंडा फोरम पूर्ण नाही व्हावा. गावामध्ये कमिटी दिल्या वस्तीमध्ये अजेंडा लावले तर अजून काय करायला पाहिजे? किती तारखेला लावला अजेंडा? त्याचा मॅडम आहे किती त्यांनी तारखेला लावला? काय किती तारखेला लावला अजेंडा? हा? किती तारखेला? याचं एवढ्यात काम नाही ते पाणी मिळणं एवढं सोडं आहे माहिती एवढं सोपं आहे. पाठीमागं तुम्ही कसं काय बांधतील? आता लोकांना काहीचा बांधू नाही का मी डांगचा बांधू नाही का? म्हणजे काहीचा बांधू नाही का? फसवलं जागेवरती. काय काय फसवलं नाही. मला वाटलं मी दिलं वैयक्तिक आहे ती शासनाचं आहे का ते? लोकांना फसवायचंच नाही ना तेव्हा. चांगलं काय काम फसवलंय? सरपंच, सरपंच. काय फसवलंय? काय काय फसवलंय? तुम्हाला लोकांनी घेऊन जाता येत नाही का पंचायत हे समितीला? पण सांगायला जाता येत नाही का पंचायत समितीला? काय? लोकं घेऊन इथून दिलेले आम्ही काय दिलेला रिपोर्ट दाखव रिपोर्ट. दाखव रिपोर्ट तू. कुठला रिपोर्ट दाखवू कोणता पंचायत समितीला नेऊन दिलाय दाखवतो. काय रिपोर्ट हे बघा, आणि टँकरची मागणी आम्ही केलेली आहे. कधी कधी आले का त्यांना? अरे त्यांची सही आहे हा घेतले. ज्यांचा सही आहे त्यांना बोलण्याचा एक अधिकार आहे आणि ती मीटिंग अजून सुरू नाही. मीटिंग सुरू झाली विषय घेतला. एवढंच करू नका, तुला काय मला ते हे clear होऊ देत नाही, हे महत्वाचं आहे. तुमच्या मांडण्यापेक्षा हे महत्वाचं आहे. एखाद्याचं हा भविष्याचा काम आहे त्या पोराचा. हे महत्वाचं आहे. भरपूर आपण अडवलंय त्या गोष्टी. पण जे जास्त झाले वाटलं का ते? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.